हा ओरिजिनल 8005 ह्याचा एकदम वाड्यातला जो आहे तो काढलाय ब्रिक्स, तर तो आहे 10.2 म्हणजे खूप चांगली साखर उतारा देणारी जात आहे. काणीसाठी फक्त खोड व्यवस्थापन आपण करणं गरजेचं आहे. आता हा आहे तो 17 नोव्हेंबरचा, म्हणजे जवळपास बरोबर 12 महिने झालेले आहेत. तर उत्कृष्ट असं मधातला जो आहे तो 19+ आला आणि बुडामध्ये जो आहे तो 20+ जो आहे तो हा ब्रिक्स आला. उत्कृष्ट अशी ही जात. आता सध्या जी आहे ती कांडी संख्या ह्याची 25+ आहे. 25+ म्हणजे तसं पाहायला गेलं तरी 28 कांड्यावर आहे. मात्र ही हार्वेस्टिंग करताना लेबर काय करतात, ह्याच्या इथवर हे जास्त वाड्यामध्ये हा भाग जातो ह्याचा, त्याच्यामुळे इकडं हाणतात. हे तर शक्यतो काय करायला पाहिजे आपण, ह्याचं वाड्यामध्ये कांड्या ह्याच्या जास्त गेल्या नाही पाहिजे, ही काळजी जी आहे ते. टॉपर पण आपण चालू ठेवत असताना जे आहे तर ते थोडंसं वरूनच जे आहे ते हाणायला पाहिजे. ह्याचे कांडे जे आहे ते ह्याचं नुकसान झालं नाही पाहिजे शेतकऱ्याचं सुद्धा, ती सुद्धा आपण काळजी जी आहे ती घेणं गरजेचं आहे. आणि मॅन्युअल हार्वेस्टिंग सुद्धा करताना जे आहे ते कांड्यांचं हे जे काही एवढे कांडे जे काही हे 3-4 कांडे जे काही लॉसमध्ये म्हणजे वाढ म्हणून आपण टाकून देतो तर ते गेलं नाही पाहिजे. कारण की शेवटच्या ह्याच्यात पण सुद्धा जो आहे तो एवढा ब्रिक्स हा चांगला दाखवतो. त्याच कम्पॅरेटिव्ह आता हा जो आहे तो SNK 13374 आम्ही काढला, फक्त 4 ब्रिक्स, आणि विशेष म्हणजे 8व्या पानाचा काढला होता. एवढा खालचा काढून सुद्धा जे आहे ते ह्यानं 4चा ब्रिक्स फक्त दाखवला. तर एवढी ही डल जात आहे, त्याच्यामुळे ती जी आहे ती शिफारस करण्यात आली नाही.